Hi everybody. Today we are going to discuss a very serious matter. It is a related account holder of any bank. Really, in our day-to-day life, we provide our information on social media and that information fraudsters use it. And fraud is growing rapidly in India. How can we stop fraud? It is a very serious matter about any bank holder account holder. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आपल्या बँक खात्याबरोबर होणारा जो फ्रॉड आहे त्या संदर्भात आहे. जर समजा आपल्या बँक अकाउंट बरोबर काही फ्रॉड झाला तर त्वरित आपण काय करतो, बँक मॅनेजरशी त्या बँक शाखेशी संबंध साधतो आणि आपली समस्या मांडतो. ही समस्या जर आपण इंग्रजीमध्ये मांडली तर अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जर आपण इंग्रजीमध्ये बँक मॅनेजरशी हा संवाद साधला तर आपण बघूया कशा पद्धतीने बँक मॅनेजर बरोबर आपली ही जी समस्या आहे, बँक खात्यातून जे आपले पैसे डिबिटेड झालेले आहे, कट झालेले आहे, त्या संदर्भातील जी चर्चा आहे ती आपण साध्या आणि सोप्या इंग्रजीमध्ये बँक मॅनेजरशी करणार आहोत. तत्पूर्वी माझ्या व्हिडिओवर जर आपण नवीन असाल, शेअर, लाईक्स आणि प्रेस बेल आयकॉन करायला मात्र विसरायचं नाही. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बँकेमध्ये गेल्यानंतर द फर्स्ट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम, आय एम ईश्वर यादव. गुड मॉर्निंग सर or good morning madam, I am Ishwar Yadav. I have a problem. Money was debited from my account just now. किंवा money was cut from my account just now. तुम्ही बँकेत गेलेले आहात. बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही सांगितलं की माझी एक समस्या आहे, माझ्या खात्यातील जे पैसे आहे ते नुकतेच कट झालेले आहे. बँक मॅनेजर म्हणणार, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, प्लीज टेल मी व्हॉट हॅपन, प्लीज टेल मी व्हॉट हॅपन, हाऊ मच मनी did you do this transaction? Did you do this transaction? Good morning. कृपया मला सांगाल का काय झालं, काय घडलं, किती पैसे तुमच्या खात्यातून कट झालेले आहे आणि हे ट्रान्झॅक्शन हा व्यवहार तुम्ही केला आहे का? तर असे प्रश्न आपल्याला बँक अधिकारी जे आहे, मॅनेजर जे आहे ते आपल्याला विचारणार. तुम्ही म्हणणार, ऑफकोर्स, नो आय डिडंट इट, नो आय डिडंट मेक दिस ट्रान्झॅक्शन, नो आय डिडंट मेक दिस ट्रान्झॅक्शन, नाही हा व्यवहार मी केला नाही, हा व्यवहार मी केला नाही. त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला की हाऊ मच मनी, किती पैसे कट झाले. तुम्ही सांगणार 1 लाख रुपीज वॉज कट
फ्रॉम माय बँक अकाउंट विदाउट माय परमिशन. माझ्या खात्यातून 1,00,000 रुपये माझ्या परवानगीशिवाय कट झालेले होते. दिस इज अ फ्रॉड. दिस इज अ फ्रॉड. हा झालेला आहे फ्रॉड. दिस इज अ फ्रॉड. मॅनेजर म्हणणार, बँक मॅनेजर, ओके, गिव्ह मी युअर अकाउंट नंबर. ठीक आहे, मला तुमचे खाते नंबर द्या. डिड यू शेअर युअर OTP, पिन और एनी इन्फॉर्मेशन रिसेंटली. तुम्ही तुमचा OTP, पिन नंबर किंवा आताच जी तुमची माहिती आहे ती कोणाशी शेअर केलेली आहे का? तुम्ही म्हणणार, माय अकाउंट नंबर इज डॅश डॅश. माझे खाते नंबर आहे टिंब टिंब. प्लीज ब्लॉक माय कार्ड राईट नाव. प्लीज ब्लॉक माय कार्ड राईट नाव. कृपया माझं खातं आता बंद करा. मॅनेजर म्हणणार, बँक मॅनेजर म्हणणार, आय हॅव ब्लॉक्ड युअर कार्ड. मी तुमचं कार्ड बंद केलेलं आहे. प्लीज फिल दीज फॉर्म अँड गिव्ह मी अ फोटो ऑफ द SMS. कृपया हा फॉर्म भरा आणि तुम्हाला आलेला जो SMS आहे त्याचा फोटो मला द्या. तुम्ही पुढे चौकशी करणार, वेन विल आय गेट माय मनी बॅक. वेन विल आय गेट माय मनी बॅक. मला माझे पैसे परत केव्हा मिळतील? बँक मॅनेजर म्हणणार, इट विल टेक सम डेज. इट विल टेक सम डेज. त्याला काही वेळ, काही दिवस लागेल. प्लीज ऑल्सो इन्फॉर्म द सायबर सेल. प्लीज इन्फॉर्म द सायबर सेल. सायबर सेलला काय करा, कळवा, त्वरित कळवा, इमिडिएटली. प्लीज ऑल्सो इन्फॉर्म द सायबर सेल इमिडिएटली. कृपया ताबडतोब काय करा, सायबर सेलला कळवा. तुम्ही म्हणणार, ओके, थँक्यू युअर हेल्प. तुम्ही मदत केल्याबद्दल तुमचा आभारी आहे. आय विल सबमिट माय फॉर्म अँड इमिडिएटली कंप्लेंट अबाउट दिस फ्रॉड टू द पोलीस स्टेशन. ताबडतोब काय करेल, पोलीस स्टेशनला मी तक्रार नोंदवेल. तर जर समजा आपल्या समोर अशी परिस्थिती निर्माण झाली, आपल्या बरोबर जर फ्रॉड झाला, तर आपण इंग्रजीमध्ये कसं बोलणार? दॅट टाइम यू डोंट नीड टू बिकम अ पॅनिक. त्यावेळेस आपल्याला पॅनिक व्हायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या बुद्धिमत्तेनुसार, आपल्या हुशारीनुसार ही जी बाब आहे ही संबंधित बँक अधिकाऱ्याच्या लक्षात आणून द्यायची आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.